पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी। माई, अहो तुम्ही बोलावलत ना? हो। झोपली नव्हतीस ना ग? नाही हो, इतक्यात कुठे? अगं ये ना, आत ये। अगं ये ना, बस बस बस। हे घे। अगं तुझंच आहे ते। माई अहो पण मी तुझ्याकडून ते काढून घ्यायला नको होतं। माई अहो, तुम्ही काय दुष्टपणा म्हणून काढून घेतलं नव्हतं ते सगळं। ग हेतू काहीही असला तरी काढून घेणंच होतं ना ते। माई तुम्ही प्लीज या सगळ्याबद्दल काही वाटून नका ना घेऊ। मला काही एवढं वाटलेलं नाहीये। मला वाटतंय ना ग, पण तेच तर सांगते ना, नका मनाला लावून घेऊ। जे झालं ते झालं। बरं ऐक, आदिती म्हणत होती की तू ड्रेस घालायचीस म्हणे। हो म्हणजे लग्नाच्या आधी। तुला आवडतं का ग ड्रेस घालायला? आवडतं म्हणजे जरा कम्फर्टेबल वाटतं ना। मग घालत जा आताही। एकूण काय अंगभर कपडे घालण्याशी मतलब। पण दादा ते आता निवळलेत आणि साडीचा आग्रह माझाच असायचा। देवाधर्माचं करताना साडी बरी म्हणून मीच ठरवलं होतं लेकी सुनांनी साडी नेसायची। पण मला आता कळलंय इतकी सगळी बंधनं घालून विधिलिखित टाळताच येत नाही। त्यापेक्षा लेकी सुनांना मनासारखं वागू दिलं तर त्या 4 क्षण सुखाचे तरी जगतील। आता आपल्या आदितीचंच बघ ना, संस्कार संस्कार म्हणून फार जाचात वाढली का पोर। फार विजूनच गेली। आपल्या आई बापाजवळ आपल्या मनातलं दुःख बोलून दाखवावं एवढंही धाडस उरलं नाही तिच्याजवळ। तिच्या आयुष्याचं फार मातेर झालं ग आमच्याकडून। संस्कार संस्कार करून काय मिळवलं आम्ही? कोणी सुखी झालं त्यांनी? आणि शेवटी काय, आमचा आनंद आमच्या लेकरा बाळांच्या आनंदातच आहे ना ग। माई तुम्ही जीजींची अजिबात काळजी करू नका। त्यांचं बघा सगळं छानच होईल आता। अहो आपण सगळे आहोत ना त्यांच्या बरोबर। आपण त्यांना असं एकटं टाकणार आहोत का? नाही ग, तू नुसतं एवढं बोललीस तर केवढा धीर आला बघ मला। रडू नका, आहे ना मी। ज्या एका ज्ञानावर तुमची संपूर्ण भिस्त असते ते ज्ञान तुमच्या मुलांचे संसार वाचवू शकत नाही हे जेव्हा माणसाला कळतं तेव्हा उद्ध्वस्त होतं सगळं। आणि या सगळ्याला मी जबाबदार आहे असं मला वाटतं। कसं माफ करू मी स्वतःला? कसा पाहू मी माझ्याकडे? दादा मारे गावभर गर्जना करत होता, लग्न मोडायचं नाही, लग्न 7 जन्माची गाठ असते। आता माझ्या लेकीचं काय करू मी? कुठल्या तोंडाने पाठवू तिला सासरी? धर्माचं आणि परंपरेचं पालन करताना एक बाप म्हणून मुलांना समजूनच घेऊ शकलो नाही मी। रामचंद्र मला माफ करा। दादा तुमचं भलं करायचं सोडून तुम्हाला दुःखाच्या खाईत लोटलं मी। मला माफ करा। आज माझ्यातल्या मठाधिपतीवर माझ्यातल्या बापानं मात केली आहे। अहो तुम्ही केलं तेच बरोबर होतं।
मलाच ते कळलं नाही. मी हात जोडून माफी मागतो तुमची. हो दादा, वासू, अरे ही कोण बाई आली माझ्या खोलीत? उर्मी, अरे माईंनीच सांगितलं. काय सांगतेस तू? हो, त्या म्हणाल्या अंगभर कपडे घातले म्हणजे झालं. चला, ज्यासाठी तुझ्याशी लग्न केलं ते शेवटी साध्य झालं. म्हणजे या घरात नवा दृष्टिकोन आणलास तू. वासू, हे जीजींच्या प्रकरणामुळे दादामाई हल्ले. पण तरीही दृष्टिकोन बदलण्यात तुझाच वाटा आहे. वासू, तुझी सोबत नसते ना तर मी यातलं काहीच करू शकले नसते. वासू, तू चहा तर घे. काय रे, काय झालं? काही नाही, मला उद्या विद्यापीठात कळवायचंय ना. काय? हेच मी जॉईन होतोय की नाही ते. पण ते तर तुला व्हायचंच आहे ना. दादांना मी शब्द दिलाय. त्यांना जर मीच मठाधिपती व्हायला हवं असेल तर मी ही विद्यापीठाची ऑफर सोडेन. असं का बोललास वासू तू? एक मुलगा म्हणून मला माझं कर्तव्य महत्वाचं वाटतं. उर्मी, दादांनी आमच्यासाठी खूप खस्ता खाल्ल्यात. त्यात जीजीच्या या प्रसंगानंतर ते हादरलेत. आता या एका धक्क्यानंतर मला त्यांना दुसरा धक्का द्यायचा नाहीये. महाराजांवर खूप विसंबून होते दादा, पण महाराजांनी त्यांची जबाबदारी घेतली नाही. म्हणजे महाराजांनी जसं वाऱ्यावर सोडलं तसं मी करू शकत नाही. एक मुलगा म्हणून मला माझं कर्तव्य महत्वाचं वाटलं. वासू, अरे पण तू तुझ्या मनाविरुद्ध कसं काय? त्याला इलाज नाहीये उर्मी. माई, हा, वंचनचं झालं ना की मी भाजी पटकन फोडणीला टाकून घेते. अगं कुमुद, कशाला एवढी लगेच कामाला लागली? आराम करायचा ना जरा. माई, कंटाळा येतो नुसता आराम करून. अगं हो, पण आता धावपळ नको बाई नेहमीसारखी. ना पडून राहावं, आराम करावा. माई, खरं सांगू का, मी नेहमीसारखं स्वयंपाकघरात येऊन काम केलं, नैवेद्याचं केलं तरच मला समाधान मिळतं. हो खरंय, तुला सवय नाहीये बसून राहायची. माझंही असंच व्हायचं ग. पण माझ्या वेळेला तुमच्यासारखं माझ्या मदतीला कोणी नसायचं ग. हे काम एवढं पडलेलं आणि सासूबाई आजारी. मग काय मला चैन पडतंय, मी आपली उठून कामाला लागायची. पण तुमचं तसं नाहीये. आता स्वयंपाकाला आणि बाकी सगळ्या कामाला आम्ही आहोत, तर तू आराम कर. अहो माई, पाहुणे यायचे आहेत ना, मग त्यांची उठबस नीट नको का व्हायला? त्यांचा नाश्ता, जेवण सगळंच व्हायला हवं. आणि तुमच्या दोघींवर खूप काम पडेल हो. अहो, मी काय बसल्या बसल्या करेन की सगळं. मुक्कामी येणार आहेत का पाहुणे? हो, म्हणजे आपण त्यांना जाऊच द्यायचं नाही, ठेवूनच घ्यायचं तर. उर्मिला माहितीये का? नाही. सरप्राईज आहे कुमुद. उर्मिला अजिबात सांगायचं नाहीये, नाही तर बोलण्याच्या बरं सांगून टाकशील नेहमीसारखं. नाही हो वंच, नाही सांगणार मी. मी काय म्हणते, आपण सांगूया का उर्मिला? म्हणजे तिला तयारी करायला वेळ तरी मिळेल. नाही माई, सरप्राईज मध्येच मजा आहे. ते सगळे आल्यानंतर तू फक्त तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघ. बरं, तुम्ही म्हणाल तसं. आणि सुनीलच्या घरचेही यायचेत ना. अक्का निघाल्या का? निघतील दुपार. माई, एक विचारू? विचार ना. उर्मिला ड्रेस घातलेला पाहिलं मी आज. हो, मी सुद्धा बघितलं. छान दिसत होती हा ती. माई,
मला पण साडी कधी आवडलीच नाही. इकडून पोट दिसतं, निर्या पदर. हो ग, मला माहितीये तुला आवडतं ड्रेस घालायला. घाल तू पण आता. तेच विचारायचं होतं मला. घाल खुशाल. मी उर्मिलाही म्हटलं, मला आमचंच चुकलं. कुबू तूही घाल ड्रेस तुला हवं तर. लग्नाआधी मी ड्रेसच घालायचे. आधी ती ड्रेसच घालायची आधी, पण नंतर आम्ही तिला साडीच नेसायला लावली. आधी तिच्या बाबतीत तर सगळंच चुकलंय आमचं. असं काही नाहीये ग माई. नाही ग बाळा, तू काहीही म्हण, पण आयुष्यभर आमच्या मनात ते राहणार ग बाई. मी शिकून काहीतरी चांगलं करून दाखवलं तरी तुला असंच वाटत राहील. तुमचं लग्न झालं की मला या घरात राहायला काहीच कारण नाही. जीजी, कारण का हवंय तुम्हाला? हे तुमचं घर आहे. होतं. जीजी, लग्न झालं म्हणजे माहेर तुटतं असं होत नाही हो. तुम्ही सांगत का नाही आज जीजी? मला भीती वाटते. मग लिहून द्या. नको ग बाई, एकदा लिहिलं काय झालं माहितीये ना. जीजी प्लीज सांगा ना मला. कुठल्या तोडणाऱ्या पाठव तिला सासरी. धर्माचं आणि परंपरेचं पालन करताना एक बाप म्हणून मुलांना समजूनच घेऊ शकलो नाही मी. पण माझ्यातला बाप अजून जिवंत आहे. तो मला जाब विचारतोय, काय उत्तर देऊ मी त्याला? माझ्या हातानं माझ्या पोटच्या पोरीचं वाटोळं केलं मी. आणि एक लक्षात ठेव, ही माई तुझ्या पाठीशी खंबीरपणाने उभी आहे. आणि ही तुझी माई जिवंत असेपर्यंत तू कुणालाही आणि कशालाही घाबरायचं कारण नाही. का आयुष्यभर सांभाळू आम्ही तुला, पण आता तुझे हाल नाही होऊ देणार बाई. हे बघ, आता ना तुम्ही कुठेच जायचं नाही. तुम्ही इथेच राहायचं आपल्या घरी. एक बाई म्हणून जर का मी तुमच्या पाठीशी नाही उभी राहिली तर वर जाऊन मी अंबाबाईला काय उत्तर देऊ वंसा? जीजी. नंदिनी, तू जरा बोलायचं होतं माझ्याशी? हो, चालेल ना? अगं, न चालायला काय झालं, बोल ना. मला तुमच्या लग्नाबद्दल कळलं. वाईट वाटलं मला. मला नाही वाटलं. कसं शक्य आहे? म्हणजे माझं न झालेलं लग्न तुटलं तर मला खूप त्रास झाला. अपमान वाटला होता मला. दुःख झालं. तुमचं तर देवाब्राह्मणांच्या साक्षीने लग्न झालं ना. देवाब्राह्मणांच्या साक्षीपेक्षा ना मुला मुलीची मर्जी महत्वाची असते ग लग्नात. लोक काय साक्ष देऊन निघून जातात, पण नंतर संसार नवरा बायकोलाच करायचा असतो ना. आणि त्या दोघांपैकी एकाचंही मन दुसऱ्यात नसेल ना, तर न त्या लग्नाला अर्थ असतो ना संसाराला. मला माझं लग्न तुटल्याचं दुःख नाही झालं, कारण आमच्यात कधी काही नातंच निर्माण नाही झालं. त्यांचा माझ्यात जीव नव्हताच कधी. त्यांचं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे हे कळल्यानंतरही मी दादा, समाज या सगळ्यांच्या दबावाला बळी पडून बायको म्हणून हर तऱ्हेनं त्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला. पण बळजबरीने लग्न करता येतं, प्रेम नाही ना. अगं नंदिनी, एवढं डोळ्यात पाणी काढण्यासारखं काय झालं? माझ्यासाठी मी नाही रडले, तू का रडतेस? मी तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी रडतीये. म्हणजे अगदी हीच चूक करायला निघाले होते मी जीजी. माझ्या बाबांनी वाचवलं मला. माझ्या प्रयत्नांना जर यश मिळालं असतं तर माझी अवस्था काही वर्षांनंतर तुमच्यासारखी झाली असती. दिनी, अगं रडू नकोस.
शांत हो बरं, बस. खरंय तू म्हणतेस ते एका अर्थी. जीजी, मी खूप वेड्यासारखी वागले. तुझं तुलाच पटलंय ना ते. तुम्हाला माहितीये, आपण आपल्यासाठी काहीतरी ठरवतो, पण देवानी आपल्यासाठी काहीतरी चांगलं ठरवून ठेवलेलं असतं. आपल्याला ते कळतच नाही. आपण मूर्खासारखे आपल्याला जे हवंय त्याच्या मागे धावत राहतो, आजूबाजूला न पाहता. पुनर्वसूंचं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं. त्यांनी माझ्याकडे त्या नजरेने कधीच बघितलं नाही. खरं सांगू का जीजी, मला हे आतल्या आत कळत होतं, पण माझं मन ते मानायलाच तयार नव्हतं. माझं एकतर्फी प्रेम होतं त्यांच्यावर. ते माझे आहेत या खोट्या भ्रमात मी अनेक लोकांना वेठीस धरलं, लोकांना मनस्ताप दिला. होतात ग अशा चुका प्रत्येकाच्या हातून. ते किती काळ मनात ठेवायचं, मागचं मागे सोडायचं आणि पुढे चालायचं. मला माफ करा जीजी. माझी कशाला माफी मागतेस? कारण मी तुमची गुन्हेगार आहे. ठीक आहे ग, घर म्हटलं की भांड्याला भांडं लागायचंच. तेवढंच नाहीये जीजी. म्हणजे माझ्या एकतर्फी प्रेमाचा इतका अतिरेक होता की उर्मिला धडा शिकवण्याच्या नादात मी तुमचीही गुन्हेगार झाले. तू काय बोलतेस मला काही कळत नाहीये. त्या काळात मी जे वागत होते ते मलाच कळत नव्हतं जीजी, पण आता कळतंय. खूप चुकलीये मी, आणि तुमची माफी मागितली नाही तर आयुष्यभर माझं मन मला खात राहील. म्हणून मी आले तुमची माफी मागायला. अगं पण तू एवढं काही केलेलं नाहीयेस माझं. केलंय मी जीजी. काय? जीजी, मी तुमचं पत्र तुमच्या खोलीतून चोरलं होतं. काय? मला बाई नातवंडाची भारी आवड. सुरुवातीला मी विचारायची कुमुदला आणि आदितीला, पण नंतर ना कुणी काही हा विषय काढला ना की चेहरे पडायचे बाई त्यांचे. मग मी पण बोलणं बंद केलं. जाऊ दे, महाराजांची इच्छा असेल तेव्हा होईल. उगाच तेच तेच विचारून पोरींचा जीव नको बाई आपण काढायला. शेवटी कसं आहे, या गोष्टी काही आपल्या हातातल्या नसतात. काय ग उर्मी, कसला विचार करतेस? काही नाही, मी ऐकते तुमचं. झालं माझं बोलून. काय चाललंय तुझ्या डोक्यात? अहो काही नाही, असंच. एक विचारू का ग? रागवणार नाहीस ना? अहो मी का रागवेन, विचारा की. म्हणजे मला समजून घ्यायचंय म्हणून विचारते हो. बाकी माझी आजी होण्याची औस कुमुदनं भागवलीच आहे, त्यामुळे तुम्हाला तशी घाई करायचं कारण नाही. पण तरी म्हणजे मुलांच्या बाबतीत तुम्ही काही विचार केलाय का? अगं दसकतेस काय एवढी? तुला सांगू का उर्मी, मला विचारशील तर सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या बऱ्या. म्हणजे तुझं अजून तसं काही वय झालं नाही म्हणा, पण तुझ्या वयात असताना मला रामचंद्र आणि अदिती झाले होते बरं का. हो माई, पण आता काळ बदललाय ना, म्हणून तर म्हणते आम्हाला घाई नाही. पण तुम्ही त्या बाबतीत काही ठरवलं असेल तर आम्हाला सांगून टाका. नाही माई, इतक्यात तरी काही नाही. का ग? माई, बरं झालं तुम्ही मला विचारलं. म्हणजे मी यावर तुमच्याशी बोलणारच होते. म्हणजे का? मला पुढे शिकायचंय माई. अजून? हो, मी आता BEd करते आणि पुढे मला MPhil PhD पण करायची. कदाचित शिक्षणासाठी परदेशात पण जाईन मी. अगं बाई, पुनर्वसूला माहितीये का हे? हो, त्याला माहिती पण आहे आणि मान्यही आहे. माई,
तुम्हाला चालेल ना? अगं पण मग मुलं बाळ कधी होणार? माई पण घाई कुठे आपल्याला? अगं एक वय असतं आई व्हायचं ना. मला नाही तसं वाटत. असं कसं म्हणतेस? माई, मूल अडॉप्ट करण्यासाठी वय नाही, त्या मुलाच्या आयुष्याची जबाबदारी घेण्याची मनाची तयारी लागते. अडॉप्ट म्हणजे? अडॉप्ट म्हणजे दत्तक.